गुड मॉर्निंग टू ऑल. हा आहे डे ट्री इन पन्हाळा, कोल्हापूर. हा आहे पन्हाळ्यातील सकाळ सकाळचा व्ह्यू. आणि तिथून पुढे आम्ही निघालो पन्हाळागड फिरायला. आम्ही निघालतो अंबरखान्यात. अंबरखान्याला जाताना ही एक मोठी कमान लागते. कमानीतून आत असं थोडंसं चालत गेल्यानंतर असं साईडला एक शाळा लागते. शाळेचं एक्झॅक्ट असं समोर एक छोटंसं मंदिर दिसेल. ते मंदिर आहे शंकराचं. आणि काल होता सोमवार. आम्ही सुद्धा गेलो होतो सोमवारी मंदिराला शंकराच्या. आणि तिथं इतकं छान असं मंदिर होतं ना, ते बासच. आणि असं सांगितलं जातं की त्या मंदिरात अक्षरशः शंकर भगवान राहतात, त्यांचा वास आहे त्या मंदिरात असं सांगितलं जातं. तिथून पुढे गेल्यावर ही पडकी शाळा होती. असं सांगितलं की खूप पुरातन अशी पडकी शाळा आहे. म्हणजे शाळा नव्हती, एक्झॅक्ट ती इमारत होती कोणती तरी. आणि त्याच्या पाठीमागे इतकं मोठं आंब्याचं झाड होतं, त्याला इतके भरपूर आंबे लागले होते. आणि त्याच्या एक्झॅक्ट मागे अशी विहीर होती. ती विहीर शिवाजी महाराजांच्या काळातील होती. आणि हा आहे पुढे, त्याच्या एक्झॅक्ट पुढे तुम्हाला दिसत आहे तो अंबरखाना. अशा 3 वाटा जातात. त्यातल्या पुढच्या वाटेने गेला तर तुम्ही अंबरखान्यात पोचाल, त्याच्या साईडच्या वाटेने गेला तर तुम्ही इकडे जाल. आणि हा आहे फर्स्ट अंबरखाना. या अंबरखान्यात जाताना मला इतकं असं प्रसन्न वाटत होतं. हा आहे तो वर जाण्यासाठी मार्ग. पण आम्हाला वरती जायचं नव्हतं, तर आतून तुम्हाला दाखवण्यासाठी मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर हा असा पूर्ण ह्याच्याने भरला होता, वट बागवांनी. त्यामुळे आम्ही जास्त आत गेलो नाही. पण हा इथून एवढे पूर्ण भरून धान्याचं कोठार होतं. हे पूर्ण दिसतंय ना, इथून बराचसा पोर्शन असा पुढे सुद्धा आहे. खूप मोठा असं पोर्शन होता ह्याचा. आणि हा आहे सेकंड, म्हणजे दुसरा अंबरखाना. आणि हा आहे तो दुसरा अंबरखाना. हा जरा त्याच्यापेक्षा मोठा आहे. इथेही देखील भरपूर वटवाघळे होती. हा आहे सर्वात मोठा तिसरा अंबरखाना. तर हा म्हणला जातो की ह्या अंबरखान्यात आतमध्ये 3 खांब आहेत. आणि त्या तीन म्हणजे 7 खांब आहेत. त्यातले 3 खांबामध्ये बरंचसं असं सोनं, चांदीच्या गोष्टी, पुरातन काळात गोष्टी, सोन्याची नाणी, असं शिवाजी महाराजांनी वापरलेले कपडे, ते सर्व काही त्यात ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर आलो. तिथून आम्ही निघालो बागेत जायला. आणि हा इतका सुंदर असा घोडा होता. आम्ही बागेत आल्यावर किती भारी वाटलं हे अशी लाईटिंग पाहून. तिथे छोटे छोटे डक्स होते, ते आम्ही डक्स बघायला गेलो. डक्स तर इथं खूप गर्दी होती. आम्ही विचार केला थोड्या वेळाने येऊया. आम्ही गेलो नेक्स्ट पॉईंटला. तिथं होतं असं हे वॉटरफॉलसारखं छोटंसं. आणि त्याच्या साईडला होतं फाउंटेन असतात ना, ते छोटे छोटे ते. आणि हे होतं हरिण, असं बरेच काही होतं तिथं. तर तिथं तुम्हाला वाघ दिसत असेल, हा वाघ. आणि या वाघाच्या साईडला इतकी छान अशी फुलं होती ना, बासच. हे इंग्लंडवरून फुलं आणलेली आहेत त्यांनी इथं लावायला, तिथं दिलेली नोटीस. हे फक्त उन्हाळ्यातच येतात, बाकीच्या सीझनला येत नाहीत. 2 मिनिटासाठी असं वाटलं की कास पठारावरच आलोय. इतकी छान अशी फुलं होती तिथं. ह्यांची बरीच वेगवेगळी नावं आहेत. तिथून पुढे आम्ही गेलो कांदा भाकर खायला. झुणका कांदा भाकर. या काकींचा पहिला म्हणजे पन्हाळ्यावर पहिला ह्याचा स्टॉल होता, त्यामुळे आम्ही इथं आलो. या ओळखीचे होते आमच्या. इथं खाल्लं झुणका भाकर मस्तपैकी. आणि मग आम्ही निघालो घरी जाताना हा आहे बाजीरावांचा पुतळा.